जय महाराष्ट्र मंडळी. सहकार, साखर कारखाने, जिल्हा बँका आणि राज्याच्या राजकारणाचं केंद्र मानला जाणारा अहिल्यानगर जिल्हा आता आणखी एका कारणामुळे चर्चेत आलेला आहे. होय मंडळी, महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यापेक्षा सर्वाधिक आमदार आता अहिल्यानगर जिल्ह्यात आहेत. एक दोन नाही, तब्बल 19 आमदार. पण हा फक्त आकड्यांचा विक्रम आहे का, की आगामी काळातील मोठ्या राजकीय सत्ता संघर्षाची ही नांदी आहे? एकेकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अभेद्य बालेकिल्ला मानला जाणारा अहिल्यानगर आता भाजपचा सर्वात मजबूत गड बनत चाललेला आहे का? भाजपने खरंच या जिल्ह्यावर राजकीय वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे का, की हा फक्त पक्षांतराचा परिणाम आहे? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, 19 आमदार असलेल्या जिल्ह्याचा विकासही राज्यात नंबर 1 आहे का? आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत अहिल्यानगरच्या नव्या राजकीय विक्रमामागची संपूर्ण इनसाइड स्टोरी. नमस्कार मंडळी, मी पी के भांडवलकर आणि तुम्ही पाहतात सत्ता मंच. बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण. चला तर प्रथम पाहूयात विधान परिषदेमध्ये आणि विधानसभेत किती आणि कोणते आमदार आहेत. विधान परिषदेत प्राध्यापक राम शिंदे, अमित गोरखे, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे, शिवाजीराव गर्जे, सत्यजित तांबे आणि प्राजक्त तनपुरे असे 7 सदस्य आहेत. यापैकी सत्यजित तांबे हे नाशिक पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. विधानसभेत भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील, मोनिका राजळे, विक्रमसिंह पाचपुते आणि अक्षय कर्डिले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे डॉक्टर किरण लहामटे, आशुतोष काळे, काशीनाथ दाते आणि संग्राम जगताप. शिवसेनेचे विठ्ठल लंगे आणि अमोल खताळ, काँग्रेसचे हेमंत ओगले, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे रोहित पवार असे 12 आमदार आहेत. तर मंडळी, चला आपण मुद्देसूद पाहूया नेमकं घडलंय काय. मुद्दा नंबर 1, 19 आमदारांचा विक्रम किती मोठा असतो? अहिल्यानगर जिल्ह्याने आता महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा विक्रम आपल्या नावावर केलेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून प्राजक्त तनपुरे यांची विधान परिषदेत बिनविरोध निवड झाल्यानंतर जिल्ह्यातील आमदारांची संख्या 18 वरून थेट 19 वर पोहोचलेली आहे. यामध्ये 12 विधानसभा आमदार आणि 7 विधान परिषद सदस्यांचा समावेश आहे. वरकरणी हा फक्त एक आकडा वाटू शकतो, पण महाराष्ट्राच्या राजकारणात या आकड्यांचं महत्त्व खूप मोठं आहे. कारण एखाद्या जिल्ह्यात जितकं जास्त आमदार असतात तितका त्या जिल्ह्याचा राज्याच्या सत्ताकारणावर प्रभाव वाढतो. मंत्रिमंडळ विस्तार असो, निधी वाटप असो, विकास प्रकल्प असोत किंवा प्रशासकीय निर्णय असो, ज्या जिल्ह्याकडे जास्त लोकप्रतिनिधी असतात त्या जिल्ह्याचा आवाज अधिक प्रभावीपणे पोहोचतो. अहिल्यानगर हा आधीपासूनच सहकार आणि राजकारणाचं केंद्र मानला जातो. आता 19 आमदारांमुळे त्याचं राजकीय वजन आणखी वाढलेलं आहे. त्यामुळे हा केवळ विक्रम नाही तर राज्याच्या सत्ता समीकरणात वाढलेलं महत्त्व आहे. मुद्दा क्रमांक 2, काँग्रेस राष्ट्रवादीचा गड भाजपकडे कसा गेला? एक काळ असा होता की अहिल्यानगर जिल्ह्याचा उल्लेख झाला की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आठवण यायची. जिल्ह्यातील बहुतांश सहकारी संस्था, साखर कारखाने, दूध संघ, बाजार समित्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवर या दोन्ही पक्षांचं वर्चस्व होतं. बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे पाटील, मधुकर पिचड, शंकरराव कोल्हे यासारख्या नेत्यांनी या जिल्ह्याचं राजकारण घडवलं. त्यामुळे हा जिल्हा विरोधकांसाठी जवळपास अभेद्य मानला जायचा. मात्र 2014 नंतर चित्र बदलायला सुरुवात झाली. राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर अनेक प्रभावशाली नेत्यांनी भाजपची वाट धरली. काहींनी सत्तेसाठी तर काहींनी राजकीय भवितव्य सुरक्षित करण्यासाठी पक्षांतर केलं. त्यामुळे भाजपने केवळ मतदार नाही तर विरोधी पक्षातील तयार नेतृत्वही आपल्या बाजूला आणलं. आज जिल्ह्यात भाजपचा वाढलेला प्रभाव हा संघटन शक्तीबरोबरच विरोधकांच्या कमकुवत झालेल्या संघटनाचाही परिणाम मानला जातोय. मुद्दा क्रमांक 3, भाजप कसा बनला नंबर 1? आज जिल्ह्यात अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक आमदार भाजपकडे आहेत, पण हा प्रवास एका निवडणुकीत झालेला नाही. भाजपने गेल्या दशकभरात जिल्ह्यात नियोजनबद्ध काम केलं. स्थानिक नेतृत्वाला पक्षात आणणं, सहकारी संस्थांमध्ये प्रभाव वाढवणं आणि सत्तेच्या माध्यमातून विकास कामांना गती देणं, या 3 गोष्टीवर भाजपने भर दिला. यामुळे अनेक मतदारसंघामध्ये भाजपची पकड मजबूत झाली. विशेष म्हणजे भाजपकडे असलेल्या अनेक नेत्यांची मूळ राजकीय ओळख काँग्रेस किंवा राष्ट्रवादीची होती. म्हणूनच आता प्रश्न विचारला जातो की भाजपने स्वतःचं नेतृत्व उभं केलं की विरोधी पक्षातील नेतृत्व आपल्या बाजूला वळवलं. पण कोणतंही उत्तर असलं तरी वास्तव हेच आहे की आज जिल्ह्यात भाजप सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून उभा आहे.
मुद्दा क्रमांक 4, सर्वात मोठं नुकसान कोणाचं झालं? या संपूर्ण राजकीय बदलाचा सर्वात मोठा फटका बसला तो काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला. एकेकाळी जिल्ह्यावर निर्विवाद वर्चस्व असलेल्या या पक्षांकडे आज अत्यंत मर्यादित प्रतिनिधित्व राहिलेलं आहे. अनेक बालेकिल्ले हातातून निसटलेले आहेत. यामागे केवळ निवडणुकातील पराभव कारणीभूत नाही, तर अनेक प्रभावशाली नेत्यांनीही पक्ष सोडल्यामुळे संघटनात्मक ताकद कमी झालेली आहे. आजही बाळासाहेब थोरात आणि रोहित पवार यासारखे नेते जिल्ह्यात प्रभाव राखून आहेत. पण एकूण ताकद पाहिली तर काँग्रेस आणि शरद पवार गट पूर्वी इतके प्रभावी राहिलेले नाही. मुद्दा क्रमांक 5, अजित पवार गटाची ताकद किती आहे? सध्या जिल्ह्यात भाजपनंतर सर्वाधिक प्रभाव जर कोणाचा असेल तर तो अजित पवार गटाचा आहे. या गटाकडे 5 आमदार आहेत. वरकरणी हा आकडा लहान वाटू शकतो, पण स्थानिक राजकारणात तो अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण अनेक निवडणुकांमध्ये काही जागांचं गणित संपूर्ण सत्ता समीकरण बदलू शकतं. अजित पवार गटातील अनेक नेत्यांची स्वतःची स्वतंत्र ताकद आहे. त्यामुळे भविष्यातील जिल्हा बँक, बाजार समित्या आणि सहकारी संस्थांच्या निवडणुकामध्ये हा गट निर्णायक भूमिका बजावू शकतो. महायुतीचा भाग असल्यामुळे राज्य सरकारमधील त्यांचा प्रभावही जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाचा ठरू शकतो. मुद्दा क्रमांक 6, प्राजक्त तनपुरेंची निवड का महत्त्वाची? प्राजक्त तनपुरे यांची विधान परिषदेत झालेली निवड ही केवळ एका नेत्याची निवड नाही, ती बदलत्या राजकीय समीकरणांची खूण मानली जात आहे. काही काळापूर्वीपर्यंत ते शरद पवार गटाशी संबंधित होते, मात्र राजकीय घडामोडीनंतर त्यांनी वेगळी भूमिका घेतली आणि त्यानंतर त्यांना विधान परिषदेत पाठवण्यात आलं. यातून एक स्पष्ट संदेश गेलेला आहे, जो नेता सत्ताधारी समीकरणात सामील होतो त्याला राजकीय संधी आणि प्रतिनिधित्व मिळू शकतं. त्यामुळे प्राजक्त तनपुरेंची निवड ही केवळ वैयक्तिक यश नसून भविष्यातील पक्षांतराच्या राजकारणासाठी एक महत्त्वाचा संकेत मानला जात आहे. मुद्दा क्रमांक 7, जिल्हा बँक निवडणुकीवर काय परिणाम होणार? अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही केवळ बँक नाही, ती जिल्ह्याच्या राजकारणाच्या पॉवर सेंटर मानली जाते. कारण हजारो कोटी रुपयांचे व्यवहार, शेतकरी कर्ज, सहकारी संस्था आणि ग्रामीण अर्थव्यवस्था यांचा संबंध या बँकेशी असतो. लवकरच जिल्हा बँकेची निवडणूक होणार आहे, त्यामुळे 19 आमदारांचा प्रभाव या निवडणुकीत मोठी भूमिका बजावू शकतो. राम शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील, रोहित पवार, संग्राम जगताप, पाचपुते आणि इतर नेत्यांमधील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. मुद्दा क्रमांक 8, कोणते तालुके सर्वाधिक प्रभावशाली आहेत? अहिल्यानगर जिल्ह्यात काही तालुके राजकीयदृष्ट्या विशेष प्रभावशाली मानले जातात. पाथर्डी, कोपरगाव, राहुरी, श्रीगोंदा आणि संगमनेर या तालुक्यांना प्रत्येकी 2 आमदारांचं प्रतिनिधित्व आहे. मात्र सर्वाधिक चर्चेत आहे कर्जत जामखेड, कारण या भागातून तब्बल 3 आमदार प्रतिनिधित्व करीत आहेत. राम शिंदे, रोहित पवार आणि सुनील कर्जतकर यांच्यासारख्या प्रभावशाली नेते या भागाचं प्रतिनिधित्व करतात. यामुळे कर्जत जामखेड हा सध्या जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाचा राजकीय केंद्रबिंदू मानला जात आहे. मुद्दा क्रमांक 9, पुढील 90 दिवसात काय घडू शकतं? राजकीय दृष्ट्या पाहिलं तर पुढील 3 महिन्यात अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. जिल्हा बँक निवडणूक, सहकारी संस्थांच्या निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हालचाली यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. 19 आमदारांचा प्रभाव या सर्व निवडणुकांमध्ये दिसून येऊ शकतो. काही नवीन आघाड्या तयार होऊ शकतात, तर काही जुनी समीकरणे तुटू शकतात. विशेष म्हणजे अनेक नेत्यांमधील अंतर्गत स्पर्धा वाढण्याची शक्यता आहे. मुद्दा क्रमांक 10, या विक्रमाचा सर्वात मोठा संदेश काय? अहिल्यानगर जिल्ह्याने केलेला 19 आमदारांचा विक्रम हा केवळ संख्येचा विक्रम नाही, तो महाराष्ट्राच्या बदलत्या राजकारणाचं प्रतिबिंब आहे. आज पक्षापेक्षा नेतृत्वाला जास्त महत्त्व मिळताना दिसत आहे. मतदार पक्षाशी कमी आणि स्थानिक नेत्यांशी जास्त जोडलेले दिसतात. म्हणूनच पक्षांतरानंतरही अनेक नेते निवडून येतात. याचा अर्थ स्थानिक नेतृत्व, सहकार क्षेत्रावरील नियंत्रण, आर्थिक ताकद आणि सत्तेशी जवळीक या गोष्टी आता सर्वाधिक महत्त्वाच्या ठरलेल्या आहेत. अहिल्यानगर जिल्हा हे या बदलाच्या राजकारणाचं सर्वात मोठं उदाहरण मानलं आहे. म्हणूनच हा विक्रम केवळ 19 आमदारांचा नाही, तर महाराष्ट्राच्या बदलत्या सत्ता समीकरणाचा आणि नव्या राजकीय वास्तवाचा आरसा आहे. या संपूर्ण घडामोडीकडे पाहिल्यास 3 गोष्टी स्पष्ट दिसतात. मंडळी, गोष्ट पहिली, अहिल्यानगर आता महाराष्ट्रातील सर्वाधिक आमदार असलेला आणि सर्वाधिक प्रभावशाली राजकीय जिल्हा बनलेला आहे. गोष्ट दुसरी,
भाजपने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पारंपरिक गडात मोठी घुसखोरी करण्यात यश मिळवलेलं आहे. आणि गोष्ट नंबर 3, 19 आमदारांचा हा विक्रम केवळ आकडा नसून आगामी जिल्हा बँक, सहकार आणि स्थानिक निवडणुकांच्या सत्ता समीकरणाचा पाया ठरू शकतो. आता तुम्ही आम्हाला सांगा, अहिल्यानगरमध्ये भाजपचा वाढता प्रभाव हा संघटन शक्तीचा परिणाम आहे का, की विरोधी पक्षातील नेत्यांच्या पक्षांतरामुळे तयार झालेलं राजकीय गणित? आणि सर्वात महत्त्वाचं, 19 आमदार असलेल्या जिल्ह्याचा विकासही राज्यात नंबर 1 आहे का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि अशाच अपडेटसाठी सत्ता मंचला सबस्क्राईब करा आणि सत्ता मंचच्या इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका.